नमस्कार मित्रांनो, मी आहे दिव्या. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जर तुम्ही बाहेर ब्लॉगिंग करताना किंवा घरामध्ये किचनमध्ये किंवा कुठेही काम करताना जर तुम्हाला एकच व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि तो एकच व्हिडिओ तुम्ही पूर्ण काम करत असताना जर एकच व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू केला आहे, जो तुमचा अर्धा तासाचा 20 मिनिटाचा किंवा पाऊण तासाचा आहे, तो तुम्हाला एक व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि त्याच्यामध्ये अशा काही मुवमेंट्स आहेत जे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नको आहेत, तुम्हाला डिलीट करायचे आहेत. तर त्या व्हिडिओ कसा बनवायचा, कशा त्या मुवमेंट्स डिलीट करायच्या आणि एक व्हिडिओ अनेक ठिकाणी क्रॉप कसा करायचा आणि त्याला इफेक्ट कसे लावायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कोणत्या ॲप एडिट करायचं, कोणत्या ॲपमध्ये एडिटिंग करायची आणि कशी एडिटिंग करायची, जे क्रॉप वाईज तुम्ही व्हिडिओ काढलेत ते कसे जॉईन करायचे ते वगैरे सांगितलं होतं. पण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एकच लॉंग व्हिडिओ कसा एडिट करायचा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ते ॲप आहे इनशॉट ॲप, जे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेलं नसेल तर आत्ता करून घ्या आणि जर तुम्ही करून घेतलेलं असेल चला तर मग बघूया व्हिडिओ कसा एडिट करायचा. तर तुमच्या मोबाईलच्या होम पेजवर जाऊन तुमच्या मोबाईलमध्ये जर ते ॲप नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन त्या ॲप सर्च बारमध्ये जाऊन ॲपचं नाव टाकायचं इनशॉट एडिटर व्हिडिओ असं 2 नंबरचं जे ॲप आहे गुलाबी कलरचं, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी डाउनलोड असल्यामुळे ते ओपन दिसत आहे, तर तुम्ही इन्स्टॉल करून घ्या त्या ॲप जर तुमच्याकडे नसेल तर. आणि मग तुमच्या होम पेजवरती ते ॲप आल्यानंतर तर ॲप ओपन करायचं आहे आणि कधी कधी तुम्हाला अशी जाहिरात वगैरे दिसू शकते, तर तुम्ही इथे कंटिन्यूवर न क्लिक करता इथे वरती एका कोपऱ्यामध्ये चूक असं दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना हे तुम्हाला पुढे व्हिडिओ, फोटो आणि कोलॅज असे ऑप्शन दिसतील. तर व्हिडिओ ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना न्यू असा ऑप्शन येईल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर ना तुमचे सगळे व्हिडिओ वगैरे याच्यामध्ये येतील, व्हिडिओज आणि फोटोज वगैरे सगळे येतील. तर तुम्हाला तुमचा एकच तुम्ही जर कंटिन्यू व्हिडिओ केलेला आहे तर तो सिलेक्ट करून घ्यायचा आणि ह्या बरोबर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येईल, नंतर ना तुम्हाला हा एडिट करायचा आहे आणि तुम्हाला याच्यामधील काही मुवमेंट नको आहेत किंवा तुम्हाला हा व्हिडिओ क्रॉप करायचा आहे. मी तुम्हाला पहिल्यापासून ह्या व्हिडिओची माहिती देते आता. तर तुम्हाला हा व्हिडिओ क्रॉप करायचा आहे तर पहिला तुम्ही हा व्हिडिओ असा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला याच्यावरती तुमच्या मोबाईलमध्ये गाणे वगैरे जर असतील सेव्ह तर तुम्ही हे तर ऑडिओवरती क्लिक करायचं आहे, म्युझिकमध्ये जायचं आहे, तर तुमच्या ह्याच्यातली गाणी इथे येऊन जातील. ऑलमध्ये पण असतील आणि जर तुम्ही याच्यातून वापरले तर इथे येऊन जातात ती गाणी. आणि जर तुम्हाला गाणं नाही जोडायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे किंवा स्पीच द्यायचं आहे काहीतरी त्या व्हिडिओवरती ब्लॉगिंगसाठी वगैरे, तर तुम्ही या रेकॉर्ड ऑप्शनवरती जाऊन इथे इथे रेकॉर्ड करू शकता काहीही. ते तुमचं रेकॉर्डिंग येईल, ते रेकॉर्डिंग आल्यानंतर ते सिलेक्ट केल्यावरती त्याला इफेक्ट देता येतील, व्हॉइस इफेक्ट वगैरे सगळं काही देता येईल. मग नंतर सिलेक्ट करून घेतल्यानंतर तुमचा इफेक्ट असा तुम्ही दिलेलं रेकॉर्डिंग वगैरे असेल त्याला सिलेक्ट केल्यानंतर त्याची व्हॉल्यूम वाढवता येईल आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे व्हॉइस इफेक्ट पण देता येतील, जे व्हॉइस इफेक्ट ऑप्शनमध्ये. पण फक्त त्याला अगोदर सिलेक्ट करायचं विसरायचं नाहीये आणि नंतर ते बरोबर क्लिक करायचं आहे. नंतर हा व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्हाला जर त्याच्यावरती काही स्टिकर टाकायचे असतील किंवा टेक्स्ट टाकायचे असतील तर तुम्हाला इथे टेक्स्ट असा ऑप्शन आहे, त्याच्यावरती दाबल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काहीही टेक्स्ट करू शकता आणि त्याला तुम्हाला जर इफेक्ट वेगवेगळ्या मॉडर्न स्टाईलमध्ये जर लिहायचं आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने पण लिहिता येतंय आणि त्याला पण इफेक्ट वगैरे देता येतात. असं ऑप्शन आहेत. आउट, इन आणि लूप असे 3 प्रकारे तुम्ही त्यांना एडिट करू शकता लिहिलेल्याला. जर तुम्हाला ते नको आहे किंवा ते इथपर्यंत पाहिजे तर तुम्ही त्याला कमी जास्त पण करू शकता, वाढवू शकता आणि कमी पण करू शकता. नेक्स्ट टाइम त्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. काय तुम्हाला त्या व्हिडिओला इफेक्ट द्यायचे तर तुम्ही या इफेक्ट अशा ऑप्शनमधून त्याला मी इफेक्ट पण देऊ शकता. इफेक्टवरती जाऊन असे खूप प्रकारचे काही इफेक्ट्स आहेत. सगळ्यात जास्त चालणारा इफेक्ट म्हणजे
डायमंड असा एक इफेक्ट आहे, सगळ्यात जास्त चालतो आणि छान पण दिसतो. तर तुम्ही एवढे सगळे इफेक्ट पण वापरू शकता. आणि ऑल इफेक्ट्समध्ये गेल्यानंतर पण अजून तुम्हाला काही इफेक्ट्स सापडतील, बघायला मिळतील. आणि ॲडजस्टमेंटमध्ये गेल्यावर त्याची कमी जास्त वापर वगैरे, त्याच्यावरची लाईट वगैरे करता येते. आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ना, जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही एकदम पॉइंटचा हा भाग आहे की तुम्हाला जर त्या व्हिडिओमध्ये काही मुवमेंट नको आहेत तर तुम्हाला ते काढायचे असतील तर तो पहिल्यांदा तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. जर मला हा मुवमेंट नको आहे, एवढी मुवमेंट 4 सेकंदापासून 6 सेकंदापर्यंतची जर मुवमेंट नको आहे मला, तर मी त्याच्यावरती क्लिक करून घेते आणि स्लिप्ड असं ऑप्शन आहे एक, जो की इथे आहे स्लिप्ड. त्याच्यावरती दाबल्यानंतर ना अलीकडचा आणि पलीकडचा भाग वेगवेगळा होतो आणि त्याला कट मारला जातो. आणि 6 सेकंदापाशी नेऊन पण मी एक स्लिप्ड असा ऑप्शन वरती क्लिक करेन तर तो मधला भाग जो मुवमेंट तो वेगळा राहील. एक साईडचा पहिला आणि लास्टचा भाग वेगळा राहील, मध्ये तो भाग वेगळा होईल. तर तो मला मुवमेंट नको आहे तर मी डिलीट याच्यावरती मारू शकते. असेच तुम्ही कोणते कोणते नको आहेत मुवमेंट तर तुम्ही स्लिप्टमधून डिलीट करू शकता. आणि जर तुम्हाला वेगवेगळे खूप ठिकाणी क्रॉप करायचे तर स्लिप्ट असा ऑप्शन पण वापरू शकता तुम्ही कित्येक तरी ठिकाणी. फक्त कधी पण व्हिडिओ असा टच करून ठेवायचा आहे, कारण ते निघून जातं. जर ते स्लिप्ट नाही होणार, जर तुम्ही त्याला टच केलेलं नसेल तर ते होत नाही, हे लक्षात ठेवायचं कायम. आणि तुम्ही अशा किती पण ठिकाणी क्रॉप करू शकता व्हिडिओ. तर आणि त्याची व्हॉल्यूम कमी जास्त व्हिडिओ इथून इथे तुम्हाला स्पीड पण देता येतं, व्हिडिओला कमी जास्त करता येतं, ते कट करता येतं आणि असं अनेक काही करता येतं. जर तुम्हाला हाच भाग अजून पुढे पाहिजे तर इथे डुप्लिकेट असं ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवरती जाऊन ते तुम्हाला पुढे अजून एकदा मारता येतं. जर ते नको असेल तर तुम्ही डिलीट पण करू शकता. जर चुकून झालं तरी हायपर होण्याची जास्त काही गरज नाहीये. तर माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर मला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर एक्सपोर्ट करायचा, सेव्ह करायचा असेल तर एक्सपोर्ट ऑप्शनवरती एक्सपोर्ट करू शकता, जो की पहिल्यांदा थोडीशी जाहिरात येते, मग नंतर ना सेव्ह करायला जातो. इथे जाहिरात आल्यानंतर ना अजून एकदा चूक दाबावं लागतं, इथे तो सेव्ह होऊन जातो. मग नंतर ना तुम्ही ड्राफ्ट करून पण ठेवू शकता किंवा डिस्कार्ड पण करू शकता.